Rajiya Chikanta Sai Vika Bhagya
Hare
इतराचा
गिरी महाराज की जय, योगीराज तुळशीराम महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज, अडवण्यात महाराज की जय. विठ्ठला 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 सूर ठेवा. हरी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजियाची कांता काय भिक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय कोणी त्याला सांगा जोजी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धारलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. पांडुरंगा गुरु प्रथम नवन, दुसरे चरण संतांच्या, ज्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुण कराने दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. तवो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम, मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम. नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम. गुरुक्ष जालिंदर चर्पटाश्याड भंग कानीपमचिंद्राद्या, चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा. भूम्यान भुवर्ण नवनाथ शित्तः, धन्य धन्य अडभंगनाथ, तुमच्या चरणी ठेवितो माथा. राम भरोसे राम बिनु, राम नाम बिसवा. सुमिरन सुमंगल रे कुशल, माखत तुलसी दास रे. माखत तुलसी दास. प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप ज्ञानोबाराया यांच्या गाथ्यातील आपल्या सर्वांच्या परिचयातील हा अभंग या ठिकाणी कीर्तनासाठी निवडला. ज्ञानोबाराया या ठिकाणी गुरुची महती, सद्गुरूची महती आपल्या पुढे प्रतिपादन करत असताना या अभंगामध्ये फार काही सिद्धांत आहे, काही दृष्टांत आहे, काही व्याख्या आहेत. जीवनामध्ये आपल्याला या भवसागरातून तरुण जायचं असेल तर आपल्याला विश्वाराची प्राप्ती करण्याकरता गुरुशिवाय तरण उपाय नाही, संताशिवाय आपलं तरण शक्य नाही. आणि म्हणून संतांच्या कृपेशिवाय जीवन धन्य होत नाही, यशस्वी होत नाही आणि भगवत प्राप्ती होणं शक्य नाही. आणि जर एकदा संतांची कृपा झाली, सद्गुरु जीवनामध्ये प्राप्त झाले आणि त्यांचे आशीर्वाद ज्याला प्राप्त झाले, मिळाले, की मग मात्र इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. ज्याच्या संगतीला सद्गुरु आहेत, ज्याच्या संगतीत सद्गुरूच्या संगतीत ज्याचं जीवन आहे आणि अशा संगतीत जो जीवन जगतो आहे, महाराज म्हणतात त्याला इतर काही कमी पडत नाही. इतरांचा लेखा कोण करी. कशाप्रमाणे? मग काही ज्ञानोबाराय दृष्टांत देतात. एखादी राजाची कन्या आहे, राजाची धर्मपत्नी आहे,
तिला जसं काही कमी मागत पडत नाही, तिला भीक मागण्याची गरज जशी येत नाही, तसं समर्थ सद्गुरूंचा शिष्य जो झाला आणि संतांची सेवा मिळाली की जीवनामध्ये काहीही कमी त्याला पडत नाही. सद्गुरूंची कृपा विशेष आहे. कसे आहे सद्गुरू? जसे ज्याप्रमाणे कल्पवृक्ष आहेत, त्या कल्पवृक्षाच्या छायाखाली जो कोणी बसतो त्याला काय ऊन पडणार आहे, काय कमी पडणार आहे. तसं सद्गुरूच्या कृपारूपी छायाखाली ज्याची वस्ती आहे आणि जो वसलेला आहे त्याच्या जीवनात काय कमी पडेल? कशामुळे म्हणाल तर सद्गुरू सारे का आपल्या पाठीला का असेल तर त्याला उणे तरी काय पडणार. आणि हे सगळं करता करता जीवन जगता जगता सर्वात महत्वाचं महाराज म्हणतात, मला अनुभव काय आला, भक्ती केली फायदा काय झाला, मी परमार्थ केला मला फायदा मिळाला तरी काय, फायदा झाला तरी काय. याचं एकमेव कारण असं आहे. महाराज म्हणतात, मी तरलो आणि आता माझा उद्धारही झाला. मी तरुण गेलो, माझा उद्धार झाला. आपल्यालाही सगळ्यांना तरायचं असेल, उद्धार करून घ्यायचा असेल तर माय बापांनो आपणही श्रीगुरूंचीच भक्ती करावी, आपणही श्रीगुरूंची साधना करावी. आणि मग मात्र गुरुची भक्ती केली तर इतर कसलीही करायची साधना गरज पडत नाही. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. आज या ठिकाणी परमपूज्य संत श्रेष्ठ ब्रह्मलीन वैकुंठवासी महान योगी तपोनिधी श्री संत तुळशीराम महाराजांची ही पुण्यतिथी, 57वी ही पुण्यतिथी. आणि हा सोहळा आपल्या गावामध्ये चालू झाला आणि 4थ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी आयोजक संयोजकाच्या वतीने माझ्याकडे आजची ही सेवा आहे. श्री संत तुळशीराम महाराज महान योगी तपोनिधी संत होते आणि त्यांचा अनुभव, त्यांचं कार्य आणि त्यांची ख्याती ही आपल्या गावापुरती मर्यादित नाही, आपल्या परिसरापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक संतांच्या महात्म्यांच्या मुखात तुळशीराम महाराजांची कीर्ती ऐकायला मिळते. 57 वर्षे झाले, एवढे अनेक संत या ठिकाणी येऊन गेले, दर्शन घेऊन गेले. कथा कीर्तनाच्या माध्यमातून त्या सगळ्या मुखांमध्ये महान योगी तपोनिधी तुळशीराम बाबांची कीर्ती मात्र निश्चितच महाराष्ट्रभर गाजत आहे, निर्माण झालेली आहेत. आज 4थ्या दिवसाची सेवा करत असताना समस्त आयोजक संयोजक मंडळी आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी सुंदर असं नियोजन, दुपारी 3 ते 5. आता हाही टाइम आपला चांगलाच केला, पण जरा अवघड आहे, झोपायचा टाइम आहे हा. आता अडवंगनाथला नाहाविलाच होता, कारण जंगल आहे, त्यामुळे मला तो करावा लागला होता. बबनराव बरं का, पाटील पुढे पाटील सगळे गावकरी मंडळ, तिथे सुविधाच नाही, गाव नाही, पण तरीही सगळेजण मात्र गावातून हजर होतात, कार्यक्रमाला येतात. मी पहिल्यांदा सगळ्या गावाला धन्यवाद देईल, चांगला टाइम ठेवला, यायलाही सोपं जायलाही सोपं आहे. धन्यवाद आपल्या सर्वांना. या गावातील आपल्या संपूर्ण गावातील भजनी मंडळी, आयोजक मंडळी, सप्ताह कमिटी, बाबांची विश्वस्त मंडळी आणि सगळ्या गावाला विशेषतः मनापासून धन्यवाद देतो की 57वी ही पुण्यतिथी अविरत अखंडपणे सदैव सातत्याने आपण चालू ठेवलेली आहे आणि चालवित आहात. मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी मृदुंगाचार्य आमचे लाडके महाराज गोड महाराज इथे आपलेच परिसरातले सगळे आणले, त्याबद्दल धन्यवाद देतो. किरण महाराज सागर भाऊ सांगतच होतो, ते राहिला अजून. किरण महाराज अनेक ठिकाणी आम्हाला वाजवायला असतात, ते म्हणजे कीर्तनाला, बाकी नाही, दुसरा अर्थ नका लावू तुम्ही. किरण महाराज आहेत पाथरेकर आमचे, ते लहानपणापासूनच आहे. मनापासून त्यांना धन्यवाद. इथून घेतलं म्हणजे बरं होईल वर यायला. आपले आदरणीय हरिभक्ती पारायण गोड ज्यांचा आवाज आहे ते काशीनाथ महाराज टेकाळे, आदरणीय बाळासाहेब महाराज पवार अत्यंत गोड गाणारे आहेत, आपल्याकडे पाहुणे आहेत. मनापासून धन्यवाद. आपल्या गावातले भूमिपुत्र, तुमचं नारळ तसंच राहिलं, तुम्ही निघून आले. काल्याच्या कीर्तनाला होते सागर महाराज पंडित आपल्याच गावातील, त्यांना मनापासून धन्यवाद. पेटे मास्तर महाराज तुम्हालाही धन्यवाद. वाजवत जा पण तुम्ही, काही अडचण नाही, आपलेच महाराज घेऊ बा धोकून, काय टेन्शन घेऊ नका, मोकळं वाजवत जा. आपल्याला धन्यवाद आहे. इथे हरिभक्ती पारायण मोठे महाराज तुम्ही या ठिकाणी वेळ काढून आलात, तुम्हालाही धन्यवाद देतो. इकडचे पुजारी महाराज तुम्हाला धन्यवाद. आमच्या अडबंगनाथ संस्थांची विनेकरी अण्णासाहेब पाटील आशने महाराज
त्यांनाही धन्यवाद. व इकडचे सगळेच आपल्या गावातील तात्यांनी मात्र आम्हाला बाटल्या पुरवल्या आश्रमात. तुम्ही डोकं दुसरं नका चालू. बिस्लरी पाण्याच्या बाटल्या. संपत दादा मला दुसरं काही सांगायचं नाही, तुम्ही सांगायच्या आधी हसले सगळे. आता काय करावं. म्हणजे बिस्लरी पाणी आम्हाला 9 दिवस मागच्याही वर्षी याही वर्षी तात्यांनी मोठी सेवा अभंगनाथला केल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आदरणीय तात्याला धन्यवाद देतो. विनायक तात्याला बिस्लरीचे पाणी जे काही गायक वादक यायचे सर्वांना सवय राहिली नाही. आताचा आधुनिक काळ आहे. तात्यांनी 9 दिवस सेवा केली. आपले सगळेच मंडळी आमचे पलीकडून खडक वस्तून आलेले आमचे भाऊ विश्वनाथ यशवंत भाऊ आपल्याला धन्यवाद. यशवंत भाऊ इकडचे असणारे आमचे भिक्षण भाऊ ताळकरी पण आहे. म्हणजे तुम्ही इकडं बी मग हरकत नाही. तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळेच मंडळी आपल्या गावातील विनेकरी बाबासह महिला मंडळी सर्व भजनी मंडळी आपल्या सर्वांना धन्यवाद देत असताना तुळशीवाल्या माता त्यांनाही धन्यवाद आहे. उपस्थित सर्व टाळकरी वारकरी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. चित्रीकरणवाले युट्यूब चॅनल एक आपला कोणता संत कृपा युट्यूब चॅनलला हे कीर्तन दिसणार आहे. तर चॅनलवाले भाऊ तुम्हालाही धन्यवाद. आपल्याच गावचे ना संत कृपा आहेत. बाळू भाऊचे का. अरे वा. बळीराम दादाची ते काय आमचे जुने. पण तुम्ही एवढे मोठे झाले ना आता अवघड झालं. मी यांना बघा कड्यावर घेतलेले लहानपणी आमचे बळीराम भाऊ मागे बसले. या घराण्याचे माझा जवळचा संबंध होता. सगळ्या गावाला माहिती. बिचाऱ्यांची ते रस्त्यावरच घर. छोट्या घरात असेल मला जेव घालायचीच पण ते कधी. तुम्ही एवढे मोठे झाले आनंद आहे. बळीराम भाऊ सांगायचं ना माझा मुलगा आहे म्हणून. ते मागे बसलेले आहेत. अण्णा भाऊ बघा ना. धन्यवाद तुम्हाला. तर इथे संत कृपा चॅनल आहे. नक्कीच कीर्तन सगळ्यांनी ऐका आणि सबस्क्राईब करा. आयकॉनला बेलच्या बटनाला दाबायला विसरू नका. तेवढेच फॉलोअर वाढेल. म्हणजे कीर्तन सफल होईल ना तेव्हा. आमच्या मोठ्या पाटलाकरता धन्यवाद. आमचे सिस्टीमवाले दत्तात्रय भाऊ पाचपे आपली जे ना आपली सिस्टीम आहे. मंडप गावातलाच मंडप आहे. मंडपवाले भाऊंनाही धन्यवाद. शुभ्र मंडप आहे. छान मंडप आहे. सिस्टीम आहे अत्यंत गोड आहे. कुठं सर नाही, कुठं चूर नाही. नाही तर त्याच्यातच वेळ जातो कीर्तन करायचा. इतकी सुंदर अशी सिस्टीम गोड. दत्तू भाऊ आपल्याला धन्यवाद. या ठिकाणी आमचे भाजपचे नेते बबनराव मोठे पाटील मला न्यायला आले. आज माझी गाडी जरा नगरला गेली होती कामानिमित्त आणि ते काही झालं नाही काम म्हणून शोरूमला गेली. आज तिकडे होते. मोठे पाटलाने न्यायला आले. कोळशी सर आणि बबनराव तुम्हाला दोघांना मनापासून धन्यवाद. म्हणजे रथाची सेवा तुम्ही केली आज. आपल्याला धन्यवाद. आपल्या गावातले पोलीस पाटील या ठिकाणी सरपंच भाऊसाहेब पाटील मुठे इकडचे असणारे शिवाजी भाऊ मुठे पाटील संपत दादा वयवृद्ध मुठे पाटील आमचे भागवत सर श्रीरामपूरून रोज गावात येत आहे. आत्माराम भाऊ आपल्यालाही धन्यवाद. या ठिकाणचे आता किती वर्णन करावं. अण्णा पाटील तुम्हालाही धन्यवाद. या ठिकाणचे सगळेच मंडळी. आता मी सगळ्यांचं नाव घेतलं तर माझे सगळेच परिचित आहे. पण गुरुजी आपल्याला धन्यवाद देतो. परिचित आपल्या गावातील आणि परिसरातील आलेले सगळेजण. बळीराम दादा आपल्या सर्वांना धन्यवाद आहे. आमचे शेजारचे रिक्षावाले ते नाव आठवणार मला सांगा ना. चंदू भाऊ त्यांनी आमच्या तिकडे सिमेंट पाहिलेले अडबंगनाथला. चंदू भाऊ पटकन नाव हात करून सांगायचं. चंदू भाऊ आहे. त्यांनी माझं तिथे जेव्हा मंदिर सुरुवात झाली रिक्षा होती बघा. जुना काळ हा. आता इथं काय फार वेगळं सांगायची गरज नाही. आपले सगळे मंडळी आपलेच आहे. त्याने चंदू भाऊनी माझ्याकडे रिक्षाची सेवा म्हणजे सिमेंट असेल स्टील असेल मंदिराच्या कळसाला पाहिलेला आहे. धन्यवाद. आणि या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह आहे त्यांचं आगमन इथे झालं ते परमपूज्य आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके महाराज मुकुंदराज संस्थानाचे मठाधिपती सन्माननीय श्री किशन महाराज पवार बाबांना एकदा जोरात टाळ्या वाजवून धन्यवाद द्यावे. आणि तसेच या ठिकाणचे अत्यंत गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या मुखातून अनेक वर्ष पारायण आपण ऐकत आलो ते हरिभक्ती पारायण विजय महाराज कुहिले फत्तेवादकर महाराजांना एकदा मनापासून धन्यवाद. टाळ्या जोरात वाजवायला बरं का डॉक्टर साहेब. आपल्या सगळ्याला या संत मंडळी करता एकदा जोरात टाळ्या वाजवणार मला बरं वाटतं. आपणही या ठिकाणी आलात. आपल्या गावातील सर्वच जण सर्वांना धन्यवाद देत असताना आजची कीर्तन सेवा खऱ्या अर्थाने दत्तात्रय सोन्याबापू मुठे यांनीही घेतली. त्यांचाही माझं मोठं संबंध त्यावेळेला मंदिरापासूनच आहे. दत्तात्रय सोन्याबापू मुठे पाटील त्यांच्याकडे आजची संतपूजन सेवा आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्याला धन्यवाद देऊन विचारायला प्रारंभ करतो. विठ्ठल
पत्रकार विठ्ठलराव आष्णी पाटील, ते राहिले ना टोपी घातल्यामुळे. तुम्ही वेगळी टोपी घातली हो, त्याच्यामुळे कळले नाही. राहू द्या. विठ्ठलराव आष्णी पाटील आहेत, पत्रकार आहे, बातमी द्यायला आले, त्यांना धन्यवाद. माय बापांनो, आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन कीर्तनाला प्रारंभ करतो. सुंदर वातावरणामध्ये भगवंताचं नामस्मरण करूया. हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम. एक टाळी वाजवा, एक टाळी. हरे राम 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 हरे राम. एक हरे राम 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 हरे राम. एक वाजवा, एक हरे राम 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 हरे राम. हरे राम 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 हरे सप्ताह आपल्याला भजनाकरता केलेला आहे आपण. कारण जीवनामध्ये भजन नाही घडलं तर काहीच फल हातात येणार नाही. कारण भजनाशिवाय तरुणोपाय नाही, नामाशिवाय तरुणोपाय नाही. भगवंताचं नामस्मरण करण्याकरता, भगवंताची भक्ती करण्याकरता, भगवंताचं भजन करण्याकरता, भगवंताची प्राप्ती करण्याकरताच आपल्याला नाऊट हत्तका नरदेह मिळालेला आहे. आणि मग नरदेह जर भगवंताच्या प्राप्तीकरता मिळाला असेल, आपल्याला कळालं की नाही याचा विचार कीर्तनात पाहायचा असतो. 57वी ही पुण्यतिथी एवढ्या आनंदामध्ये, एवढ्या समाधानामध्ये आपण सोहळ्यामध्ये साजरी करत आहोत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करता करता नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे. कधी कोणाला जावं लागेल सांगता येईल काय? असा कोणी व्यक्ती आहे का की 28वी ही पुण्यतिथी बाबांची होणारच आहे, पण मी हजर राहील, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून द्या? कोणी आहे तिथे? ना महिला आहे, ना पुरुष आहे, ना गायक आहे, ना वादक आहे, ना कीर्तनकार आहे, ना कीर्तन ऐकणारे आहेत. आपण लिहिता लिहिताच कधी राहू की नाही सांगता येत नाही. क्या जीने की बकरी आस, हातों में लिया नाही तेरा घास. म्हणजे हाताचं तोंडाचं किती किलोमीटर अंतर आहे, पण हातों में लिया, बरं का पाटील, हातात घेतलेला घास आपला नाहीये. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावत थोडा माया आशा, काही ना चले मग गळा पडेल फासा.
पुढे सुशार पुर आहे बळ सागा राम राम स्मराधी राम राम स्मराधी क्षणभरून एक क्षणाचा भरोसा नाही आणि म्हणून सावध प्रत्येकाने व्हायला पाहिजे. आपल्यातले बरेच माणसं कोरोनाच्या काळात गेले. आपल्या गावातले असतील, आपल्या परिसरातले असतील, आपले पाहुणे असतील, आपले मित्र असतील, सोयरे इष्ट मित्र सखे सोयरे आपल्यातले गेले ना. आमचे बरेच कीर्तनकार पण गेले ना. इंगळे महाराज इथे अनेक वर्ष आले बघा. आपण पाहिलंय इंगळे महाराज अनेक वर्ष आपल्या गावात आले, प्रेम केलं गेले इथे. मग आपल्या गावात आलेले अनेक संत असतील, अडबगनातलाही आलेले असतील, पण गेले ना ते आपल्यात. इंगळे महाराजांचं निधन त्या कोरोनातच झाले, आपल्याला माहिती सर्वांना. म्हणजे कोरोनामध्ये अनेक संतही गेले, अनेक महात्मे गेले, अनेक योगी जपी तपी माणसं. मग जर हे सगळे गेले असतील, हे निमित्त आहे, ईश्वराची सृष्टी आहे, हे जे घडलेलं आहे. आपल्या हातात फक्त प्रयत्न माणसं करू शकतात, बाकीचं काही नाही. प्रयत्न करायला माणूस स्वतंत्र आहे, पण फल द्यायला ईश्वर आहे. प्रयत्न केले पाहिजे. आळशी माणूस नसावा. आळशी माणूस काय कामाचा? कारण आळशी जर असेल तर तो क्रांती करू शकत नाही, तो कर्म केलं नाही, तो निष्फळ होणार, सफल कसा होणार? पण आळशी असू नये, प्रयत्न असावे, पण निष्काम कर्म असावं. कर्म अर्जुनाला भगवंताने सांगितलं, हे अर्जुना तू कर्म कर, पण सकाम करू नको, निष्काम कर. युद्ध करायचं करत राहा. युद्ध केलं तरी तू मरणार आहे. कौरव मरणार, पांडव मरणार, मरणार तर आहे. तू मारले तरच मरतील, नाही मारले नाही मरणार असं नाहीये. मरणार नक्कीच आहे, फक्त कर्म कर. त्याला मोह झाला निर्माण. आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण सुरू इथे. शेणीवर भयोर मध्ये रथस्ताप मे च्युता, हे केशवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. आपण पाहिलंय प्रकरण, ज्ञानेश्वरी चालू आहे ना. मग शेणीवर भयोर मध्ये रथस्ताप मे च्युता, हे भगवंता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. अर्जुनाला आदेश केला भगवंताला, आणि भगवंताने तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला. पण ज्या वेळेला दोन्ही सैन्याच्या मध्ये पाहिल्यानंतर मामका पांडवाच्चैव हे धृतराष्ट्र संजयाला विचारत असताना, हे धृतराष्ट्र म्हणतो, संजया पांडव आणि माझे मुलं गेलेले कुरुक्षेत्रावर काय करते सांग बरं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विवत्सवः मामका पांडवाश्चैव किंवा पूर्वत संजय. हे संजया माझे आणि पंडूचे मुलं गेले कुरुक्षेत्रावर काय करतात सांग ना मला. आणि मग संजयाने तिथं सांगावं, संजयाने बोलावं, संजयाने दाखवावं, सांगावं. आणि माय बापांनो झालेलं कुठं कुरुक्षेत्रावर, सांगतो कुठे म्हणजे दिल्ली हस्तिनापुरामध्ये. विचार करा काय चाललंय तिथे सांग. तिथं शंका निर्माण झाली. मामका पांडवा राजा आहे हा. जर पाहिले सख्याच भावाची मुलं आहे ना, लांबचे थोडीच आहे, पण शब्द काय वापरला, मामका पांडवाश्चैव. मामका म्हणजे माझे, पांडव म्हणजे पंडूचे. ते काय करतं सांग. संस्कृत फार गोड आहे. मग काय नाही, त्याच वेळेला अर्जुनानं जे सांगितलं होतं, शेर भैर मध्ये रथस्ताप मे च्युता, आहे भगवंता शेने दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा कर केला. मला बघू दे सर्वांना. ही कथा भगवंताला अर्जुन विचारतोय. ही सगळं काही चाललेलं दिसतं कोणाला? सज्जयाला. आणि सांगतो, ऐकतो कोण? आंधळा धृतराष्ट्र. सांगा, आंधळे ऐकणारे असेल तर क्रांती होणार आहे का हो? सांगणार जरी संजय आहे, पण आंधळेने ऐकून तरी फायदा काय होणार आहे? परिणाम असा झाला. हे सगळ्या गोष्टी होत असताना अर्जुन काय म्हणतो भगवंताला, ऐका. गीता वाचतात ना आपण, पारायणच सुरू आहे आपल्या गावामध्ये. तर त्या दोन्हीकडे बघितल्या हे सगळं काही चालू असताना मग मात्र हे माझे काका आहे, मामा आहे, माझे गुरु आहेत, पितामह भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, बरं अश्वत्थामा आहेच आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे सैन्याला बघितलं. आणि मग मात्र अर्जुनाला मोह निर्माण झाला. देवा या राज्यासाठी, आता पृथ्वीच्या तुकड्यासाठी मी यांच्याशी लढू का? यांना मी मारू का? देवा मारणं योग्य आहे का? सांग ना तू. त्यावेळेला अर्जुनाने अनेक प्रकारचे प्रश्न केले. ज्ञानेश्वरी चालूच आहे. 57 वर्ष झाले आपल्याकडे पारायण चालू आहे. फार सांगायची गरज नाही. मायबापांनो, भगवंताने अर्जुनाचा मोह म्हणजे दूर केला, मोह नष्ट केला आणि सांगितलं, हे बघ, हे तुझे मामा, हे तुझे काका, सोयरे धायरे जरी आज दिसतील, मागचे जन्मी होते का? पुढच्या जन्मी राहतील का? कोणाला कोणाची गॅरंटी आहेत का?
मग मागच्या जन्मी होते हे माहित नाही, पुढच्या राहतील का नाही हे गॅरंटी नाही. बरं तू मारले तरच हे मरतील, नाही मारले तसे अमर राहतील का? मारले नाही म्हणून मरणार नाही असंही नाही, आणि मारले तरच मरतील असंही नाही. ही सृष्टी विश्वाराची आहे, जे होणार ते होणारच आहे, आणि जे होणार नाही ते कधीच होणार नाही. चिंता कशाला? मी एक शास्त्र नेहमी सांगतो, जो होगा वो होकर रहेगा, जो नहीं होगा वो कभी नहीं होगा. तो चिंता किस बात की करते हो भाई, भगवान पर भरोसा रखो, सब सही हो जाएगा. आपण भक्ती करत असेल, आपण नाम जपत असेल, आपण चांगलं काम करत असेल, सत्य कर्म करत असताना भीती बाळगायचीच गरज नाही. तू का म्हणे सत्य कर्म व्हावे साये, आणि घात लिया भय नरका जाणे. सत कर्म करा, विचार पवित्र ठेवा, आणि मग चांगलं निष्काम कर्म केलं की भगवान परमात्म्याची कृपा होती. आणि पांडवांनी मात्र तेच केलं. कौरवांनी ते कधी समजूनच घेतलं नाही, दुर्योधनाला समजलंच नाही. पांडवावरती अन्याय कसा होईल एवढाच रात्रंदिवस करत गेला, पण मात्र पांडवांनी ते सगळं सहन केलं, पण सगळं कृष्णाला अर्पण केलं. पांडवांनी कृष्णाला अर्पण केलं. हे कृष्णा, मयार्पित मनोर बुद्धी योमत भक्त समे प्रिय, मन आणि बुद्धी मी तुलाच अर्पण करतो. आता याच्यापेक्षा काय श्रेष्ठ राहिलं? मयार्पित मनोर बुद्धी, मन बुद्धी मी तुला अर्पण करतो. तुला माझं चांगलं करायचं तर कर, वाईट करायचं कर. हे देवा, हे सगळं काही तुला अर्पण. आपण नाही का नैवेद्य दाखवतो, कृष्णार्पण म्हणतो बघा. नैवेद्य दाखवताना पुजारी देवता म्हणत असते कृष्णार्पण. खातो आपणच पण दाखवतो देवाला, हे महत्वाचं आहे. कृष्णार्पण म्हणजे त्याला अर्पण करून खावं, म्हणजे आपणच प्रसाद घेणार आहे की नाही. या सगळ्या गोष्टी होताना अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं निष्काम कर्म कर, सकाम करू नको. ही सृष्टी जी आहे, हे घडामोडी ज्या आहेत ते मी सगळं चालतो आहेत. कारण पितामहस्य जगतो माता धाता पितामहा, वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच. हे सगळं माझं आहे, मी सगळ्यांचा पिता आहे, सगळ्यांचा माता आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधूला कृष्ण माझा, बहीण बंधू कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, बहीण बंधू कल्पना. कृष्ण पिता आहेत, कृष्ण माता आहे. म्हणजे देव आपला पिता पण आहे, देव आपला माता पण आहे, आणि या जगाचं निर्मितीच त्याने केलेली आहे, त्यात आपण आहोत. म्हणून निष्कामता पाहिजे, निश्चळता पाहिजे, तेव्हा फलप्राप्ती होते. भक्ती करत असताना आपण मात्र तुळशीराम महाराजांची भक्ती करण्याकरता जमलेलो आहोत ना. महाराज हे सामान्य संत नाही आहेत. तुळशीराम महाराजांना सामान्य संत समजणं आणि सामान्य साधू समजणं मात्र हे अज्ञानाचे लक्षण आहेत. तुळशीराम महाराज कोण होते? महान योगी होते, महाराज संत होते, महाराज कवी होते, महाराज या ठिकाणचे साधक होते, दयाळू होते, आपल्या सर्वांचे मायबाप होते. अशी सगळे विशेषण आमच्या तुळशीराम महाराजांना लागू होते. तुळशीराम महाराज म्हणजे काय? आपल्या भागात उद्धार करण्याकरताच आलेले एक महान संत आहे, सामान्य नाही आहे. नाहीतर अर्थार्थी जर पाहिलं तर संत ज्या गावात जन्माला येतात तिथेच करतात असं नाहीये. कुठे आमचं असणार? बीड जिल्ह्यातील पिंपळगावला, पिंपळगाव, जामखेड तालुका पिंपळगाव. मी तिथे 2 कीर्तन केलेले आहेत, म्हणजे पिंपळगावला केलेले आहेत बरेच वर्षापूर्वी. मग ते पाहिलं कुठं देवस्थान, तिकडून इकडे जामखेडून आमच्या मुठे वाडगावला यावं. बरं, मुठे वाडगावला आले ते मुठे परिवारापुरते, मुठे वाडगाव पुरते मर्यादित राहिले नाही ना. हे आपल्या सगळ्या समाजाच्या कल्याणाकरता त्यांनी कार्य केलं. त्याचं चरित्र ऐकत असताना आमच्या मोठे सरांनी चांगलं पुस्तक लिहिलं. आणखीन एक गोसाई बाबांनी काहीतरी लिहिलं होतं ना, त्यांनी एक पुस्तिका लिहिली. असे मी चरित्र ज्या वेळेला वाचलं, किंवा आपल्या गावातले आमचे जनार्दन राजाराम बाबा मुठे, आपल्याच गावातले, पण आता भामाठणला त्यांनीच मला इथे आणलं ना खऱ्या अर्थाने. म्हणजे भामाठणला आणायला, इथे मुठे वाडगावला आणायला मुठे बाबाच आहे, जनार्दन बाबा. त्यांच्या समवेत मी असे अनेक घरोघरी गेलेलो आहेत त्या काळात. म्हणजे आजपासून 25 वर्षापूर्वी त्यावेळेला बाबांची कीर्ती, बाबांची चर्चा केली की वेगळे वेगळे अनुभव प्रत्येक जण बोलत होता. म्हणजे प्रत्येकाने वेगळे वेगळे सांगितलं भाऊ. आणि ते सांगितलेलं 25 वर्षापूर्वी मला ज्ञान मिळालं. मी ते अजून काही विस्मरण माझं झालं नाही हे ध्यानात ठेवा तुम्ही गावकरी.
कारण तेव्हा जे सांगितलंय बाबांचे काय काय अनुभव सांगावे, काय काय उदाहरणं सांगावे, बाबांचं वर्णन काय काय करावं. म्हणजे पहिल्यांदा पद्मासनावरती विहिरीमध्ये पाण्यावरती बसावं आणि योगाच्या बळावरती तरंगून असणारा अभ्यास करावा आणि योगाच्या जोरावरती भागवताचा पारायण विहिरीत करावा असे थोर संत जगाच्या पाठीवर तुळशीराम बाबा झाले. विचार करा, पाण्यावर बसून आपल्याला जर गंगेत थोडं पाणी जास्त कमी जास्त झालं तर माणसं काय खातात, विहिरीचा प्रश्नच उरत नाही. गंगेतून वाड्यातून पलीकडे जायचं असलं तर अवघडच आहे. पाण्यावर बसणं इतकी सोपी गोष्ट नाही. पाण्यावरनं जे बसतात, पाण्यावरनं तरुण जातात, हे योगाशिवाय शक्य नाही. म्हणून तुळशीराम महाराजांना नाव योगी आहे. कारण योगी काय करतात, या सगळ्या गोष्टीची शक्ती सामर्थ्याने जगाच्या कल्याणाकरता प्रयत्न करतात आणि मग या छोट्या मोठ्या लीला दाखवतात. ते करत नाही, ऑटोमॅटिक होतात. योगीराज गंगागिरी महाराजांच्या बाऱ्यात सुद्धा तसंच झालं. सरला बेटामध्ये गंगागिरीजी महाराज ज्या वेळेला सरला बेट निर्माण झालं त्यावेळेला चौबाजूला गंगाच आहे, मध्ये पूल नाही, नाव नाही. आजपासून 200 वर्षापूर्वीचा काळ जर आठवा ना किती कसा असेल. पाऊस फार असायचा आणि पावसाळा फार होता. पावसाने दोईथड्या नदी 12 महिने वाहत होते. आपल्या जुन्या दादाला माहिती असेल, जुन्या मंडळीला माहिती असेल. दादा आपण जुने मंडळी अनुभवलाय. पूर्वी पावसाळे जास्त होते की नाही, आता पाऊस कमी होत चालला, तो भाग वेगळा, पण नदी वाहत असायच्या. मग मात्र गंगागिरी महाराज बेटात जायचे, भक्ती करायचे, पण साधन नाही, पूल नाही. मग त्यावेळेला खांद्यावरती कांबळ होती. खांद्यावरती कांबळ असणारी ती खाली पाण्यावर आचरावी आणि त्या कांबळेवर बसून पलीकडच्या कडाला जावं. त्यामुळं त्यांचं नाव पडलं योगीराज गंगागिरी महाराज. हे तरुण जाणं, तरणं आणि पलीकडे जाणं हे सामान्याला शक्य नाही बरं का, म्हणून त्यांचं नाव योगीराज आहे. तसंच कार्य आमच्या भागामध्ये आणि आपल्या गावामध्ये योगीराज तुळशीराम महाराजांचं घडलं. पाण्यावर बसून तरावं आणि पाण्यावरती बसून भक्ती करावी. आता मी येत असताना मोठे पाटील म्हटले, महाराज इथं फोटो घेऊ. मी म्हटलं काय आहे इथे? ते म्हटले, महाराज भागवत लिहिलंय. भागवत बाहेर आता मंदिरातच ठेवलंय ना आपण. हे भागवत असणारं जे आहे दशमा म्हणजे 12 स्कंद आहेत, तेव्हा पाण्यावर बसून इथे असणारे हेच भागवताचं पारायण केलं किंवा वाचन केलं. ते भागवत आपण जतून ठेवलेले आहेत. तुमच्या सगळ्या गावाला, आपल्या गावकऱ्याला मनापासून धन्यवाद देईल. कारण बाबांच्या एक एक गोष्टी जतून ठेवल्या आणि आज गरज आहे बरं का, प्रत्येकाला गरज आहे. माझ्याकडे गुरुवारी नारंगिरी बाबांनी पादुका दिलेल्या आहेत मला. ज्या वेळेला मी इथे आलो मोठे बाबांकडे, मी म्हटलं महाराज मी चाललोय बेटावरनं, बेटावरून जात असताना मला तुमची काहीतरी सेवा पाहिजे, मला काही प्रसाद पाहिजे. महाराज म्हणले काय म्हणतात? मी म्हटलं धनद्रव्य नको, पण मला तुमच्या चरण पादुका द्या. आणि मग त्या चरण पादुका बाबांनी दिलेल्या मी आजही माझ्या संत निवासमध्ये चांदीच्या करून ठेवलेल्या हे देण्यावर चांदीची. मध्ये मंदिरात आपली खालची जी रूम आहे, महाराजांचं आसन आहे, तिथे मात्र विशेष दिवशी कोणी आलं तर ते दर्शन घेतं, चांदीच्या करून ठेवल्या. कारण गुरुच्या पादुका सोन्याच्या जरी केल्या तर आपल्याकडनं ते उपकार फिटणार नाही, पण चरण पादुका या जगातल्या सर्वश्रेष्ठ आहे. तसं तुळशीराम महाराजांनी हे जे केलेलं कार्य आहे म्हणजे भागवत आहे, भागवत तर जगातलं सर्वश्रेष्ठ आहे. 2च ग्रंथ जगातले श्रेष्ठ आहे बरं का, सगळे चांगलेच आहे, पण अतिश्रेष्ठ कोणते ग्रंथ असेल तर गीता आणि भागवत आहे. गीता आणि भागवत हे 2 गोष्ट श्रेष्ठ काय आहे याचं कारण सांगतो. कसं जगावं हे शिकायचं असेल तर आम्ही गीता वाचली पाहिजे. कसं जगावं हे शिकायचं असेल तर आम्ही गीता वाचली पाहिजे. आणि कसं आनंदाने मरावा हे शिकायचं असेल तर आम्ही भागवत वाचलं पाहिजे. भागवत का वाचावा? आनंदाने मोक्ष प्राप्त होईल. आणि गीता का वाचावी? रडक्या अर्जुनाला हसत हसत कर्म करायला लावलं. माणसाच्या जीवनात संकट येत असतात, माणसाच्या जीवनात दुःख येत असतं. घाबरू नका, हतबल होऊ नका, निराश होऊ नका. राम भरोसे राम बिनो, राम नाम विश्वास, सुमिरा सुमंगल कुशल, मागत तुलसीदास. दास रे मागत तुलसीदास. तुळशीदास रामायणामध्ये वर्णन करतात, रामावर देवावर विश्वास ठेवा. काय होणार आहे? विषाचं सुद्धा अमृत होईल. गरल सुद्धा रिपू करही मिताई, 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 गरल सुद्धा रिपू करही मिताई.
आनंद शीतलाई करला सुधारी उकर हिमताई गोपद सिंधू आनंद शीतलाई गोपद सिंधू आनंद शीतलाई. रामायणामध्ये तुळशीदास सांगतात गरल सुधारी उकर हिमताई गोपद सिंधू आनंद शीतलाई. राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. विश्वराच्या नामामध्ये ताकद अशी आहे, विष जरी असेल त्याचं अमृत होतं, तसं गुरु भक्तीमध्ये एवढी ताकद आहे, नामामध्ये एवढी ताकद आहे. अशक्य काही नाही. संत कृपा झाली इमारत फळाली. म्हणून तुळशीराम महाराजांची अशी संतांची कृपा ज्याच्यावर होती त्याच्या जीवनात काय कमी पडणार आहे महाराज. आपण अनुभवलं ज्या वेळेला सद्गुरू नारायणगिरी महाराज जनार्दन बाबा मोठे बाबांच्या वस्तीवर एक दिवस जेवायला आले. आजपासून 27-28 वर्षाचा काळ आहे हा. जे जे जुने मंडळी त्यांनी ऐकलं असेल, पाहिलं असेल. जेवायला आले, पाऊस झाला, अचानक पाऊस आला, रस्ता काळं रान होतं. गाडी ओढीत आणली. मुठेवाडगाव आणि माळवाडगावच्या मध्ये जो काही रस्ता आहे, आपल्या गावातली जुने मंडळीच मला जे सांगत होते, मधला जो रस्ता आहे त्याचा त्या ठिकाणी पूर आला आणि पाणी फार होतं. इथल्या मंडळीने, अलीकडच्या पलीकडच्या मंडळीने त्या काळात पाहिलं. महाराजांकडे 575 नंबरची गाडी होती. त्यावेळेस मी सरला भेटला होता विद्यार्थी अवस्थेमध्ये. कोठी होती माझ्याकडे, भंडारा, 12 वर्ष भंडाऱ्याची सेवा. आणि मग आमचे दादा भाऊ ड्रायव्हर उकिरडे. पाणी फार आहे, दोईथाड्या म्हणजे ते मधी वड आहे नाही, पूल नाही, तुटला, सगळं झालं आणि पाणी फार आलं, काही वसरायला तयार नाही. आणि त्यावेळेला पाणीच फार आहे, आता गाडी घालणं शक्य नाही. महाराजांनी ड्रायव्हरला सांगितलं घाल गाडी. तो म्हटलं महाराज शक्यच नाही, वाहून जाऊ आपण, पाणी फुल आहे, थांबावं लागेल. महाराज म्हणले अरे जरी पाणी असेल तर आपल्याला पाणी काय करणार आहे, आपण या भवनगतीतून तरुण येण्याकरता निघालो, भवसागरातून तरुण जाण्याकरता निघालो, हे सामान्य वडील नद्या आपल्याला काय करते, घाल गाडी. पण ड्रायव्हरचे काही धाडस होईना, हिंमत होईना. महाराजांनी आदेश दिला घाल म्हटले डोळे झाकून. घाल म्हटल्यावर दोन्ही बाजू लोक जमलेले. त्यात आमचे मोठे बाबा, त्यांच्याकडे जेवण होतं. आणि मग मात्र महाराजांनी आदेश दिला आणि त्याच वड्यातून महाराज जिथं पाणी भरलेलं, आपल्याच गावातलं सांगतो बरं का, हे काही ऐकू नाही सांगत किंवा कुठेतरी कोणी भगवानराव हे जनक पाटील सगळेजण आपण पाहिलंय. दोन्ही बाजूला आपल्या डॉक्टर साहेबांच्या वस्तीच्या अलीकडे कुठेतरी वडा येतो. अशी जे मंडळी घाल गाडी म्हटल्यानंतर घातली महाराज. आता कशी गाडी पलीकडे गेली ड्रायव्हरला कळलंच नाही, हे नारायणगिरी महाराज होते. म्हणजे नारायणगिरी महाराज असे काही संत झाले महाराज की त्यांचे किती अनुभव सांगायचे, किती वर्णन करावं. म्हणजे हे योग्याचेच कार्य आहेत, योग्यांची भूमिका आहे. असे जे संत आहेत, तुळशीराम महाराज सारखे संत आहे, गंगागिरी महाराज सारखे संत आहे. आणि अडबंगनाथन हे नवनारायण तर नवनारायण योगीच होते. नवनाथ जे ते योगीच आहे. वृषभदेवाचे 100 मुलापैकी जे 9 योगेश्वर आहेत त्याला योगेश्वरच म्हणतात ना. आणि म्हणून हे योगेश्वर काही पण करू शकत होते. पण आपण आता ना गंगागिरी बाबांना पाहिलं, ना अडबंगनाथाला आणि नवनाथाला पाहिलं, पण आपण मात्र नारायणगिरी बाबांना पाहिलेलं आहे. आणि आपण बऱ्याच माणसांनी या गावातले मंडळी आजही असतील तुळशीराम बाबांना पाहिलेले आहेत. याच्यातले असे काही मंडळी असतील की त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे. असेल ना गावात आपले जुने मंडळी, तुम्ही पाहिलं बघा. पाटील म्हटले मी पाहिलं, मग आता तुमच्यापेक्षा वयाचे जे आहे ते सगळ्यांनी पाहिलं. तुम्ही दादा तुम्ही पाहिलं असेल ना, दादानी पाहिलंय, तुम्ही पाहिलं असेल गुरुजी जे मंडळी आहेत. मग बाबाला ज्यांनी पाहिलं, बाबाचं दर्शन झालं, सांगा ते किती भाग्यवान आहे. आपल्याला ऐकून जर एवढं समाधान होत आहे, बाबांचं कार्य कीर्ती ऐकून एवढा आनंद होतो आहे. आणि ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना दर्शन झालं असेल, मला वाटतं त्यांच्यासारखे भाग्यवान आज कोण आहे जगामध्ये. विचार करा. मग असे जे संत आहे, योगी संत आहे, जगाच्या कल्याणाकरता कार्य करायला आले असेल आणि अशी सद्गुरु रूपाने आपल्या गावाला मिळाले, आपल्या परिसराला मिळाले, तर मग इतरांची गरज तरी काय. पहिलं चरण श्री गुरु सारी का हस्ता पाठी राखा. श्री गुरु सारी का
या माय बापांनो, श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. माय बापांनो, श्री गुरूंची कृपा असेल आणि ते पाठी राखे असेल, इतरांचा लेखा कोण करी. माय बापांनो, कसे गुरुजी, त्यांची कृपा कशी असते, त्याच्यासारखं जीवन काय आहे. आणि असे सद्गुरू ज्याला मिळतात, कधी कधी गुरु परीक्षा घेतात बरं का, त्याच्यामध्ये उत्तीर्ण होता आलं पाहिजे. एक शिष्य गुरुकडे गेला आणि म्हणाला, महाराज मला मात्र आपल्याकडे आलो ना अभ्यास करायचा आहे, विद्याध्ययन घ्यायचं आहे, पण माझा उद्धार झाला पाहिजे, काहीतरी ज्ञान द्या. गुरु म्हणाले, ज्ञान द्यायला हरकत नाही. काय ज्ञान पाहिजे? माझा आत्मउद्धार झाला पाहिजे असा मंत्र बोध द्या, अनुग्रह द्या. गुरु म्हणाले, पहिल्याच दिवशी आला ना अनुग्रह मागायला लागला. आता बरेच असे गुरु पहिल्याच दिवशी त्याला दीक्षा देतात. दीक्षा एकदम देऊ नका, त्याला हळूहळू ढाळे ढाळे के तुलनी एक वेळे, कधी कधी त्याचा अनुभव घ्या, त्याला मार्ग सांगा, साधना सांगा, त्याला व्रत वैकल्य उपासना करायला लावा, आणि फलप्राप्ती कधी होईल ते जर केलं तर. नाही तर मग पहिल्याच दिवशी माळी घातल्या की बऱ्याच माळी तिकडच राहत्या संध्याकाळी. म्हणजे आपल्या गावातल्या ना आपल्या भागातल्या नाही बोलत बरं का नाही, पण बऱ्याच माळी कुठे राहते आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ असा काय, गुरुला अनुग्रह मागितला. गुरु म्हणले, एक काम कर, तुला अनुग्रह पाहिजे. म्हटले, हो मी तुला अनुग्रह देतो, पण एक काम कर, आता मी आज काही देत नाही, तुझ्या अनुग्रहाच्याही बेटा. बोला, हा कल आ जाना. दोबारा दूसरे दिन आया, बोले महाराज जी आपने बुलाया था, मैं अनुग्रह के लिए आया, तो अनुग्रह दीजिए. बोले आज नहीं, कल आ जाना. फिर दोबारा आया, बोले महाराज जी आपने अनुग्रह देने के लिए बुलाया था, मैं अनुग्रह लेना चाहता हूँ, आप अनुग्रह दीजिए. बोले कल आ जाना. ऐसे करते करते 1 महीना बीत गया, फिर भी कोई गुरुजी ने अनुग्रह नहीं दिया. फिर दोबारा आया, महाराज जी आपने बोला था कल आ जाओ. आया, फिर भी अनुग्रह नहीं दिया, तो अनुग्रह दीजिए. बोले 8 दिन के बाद आना. 8 दिन के बाद गया, फिर नहीं दिया. बोले 15 दिन के बाद आना, 1 महीने के बाद आना. ऐसे करते करते 6 महीने हो गए. महाराज जी आप मुझे अनुग्रह देते क्यों नहीं हो? मेरे बाद में आ जाना भैया, अब तो नहीं दूंगा. ऐसे करते करते 12 साल बीत गए. सुन रहे आप, 12 साल बीत गए. 12 साल के बाद आया और उन्होंने मन में ठान लिया, आज तो अनुग्रह लेकर ही आऊंगा, वरना घर नहीं आऊंगा, गुरुजी का पास रुक जाऊंगा. निश्चय केला ना, आता मी तसं घरी येणारच नाही. जर गेलो तर माझ्या गुरुकडे जाऊनच अनुग्रह घेणार, नाही मिळाला तिथेच राहणार. निश्चय केला, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आज निश्चय केला, मी अनुग्रह घेणारच. मग गेला आणि महाराजांना सांगितलं की महाराज गुरुजी 12 साल बीत गए, आपने कहा कल आ जाओ, कल आ जाओ. ऐसे करते करते 12 साल बीत गए, फिर भी आपने अनुग्रह नहीं दिया. महाराज जी आज तो अनुग्रह लेकर ही जाऊंगा, आज तो आपको अनुग्रह देना ही पड़ेगा गुरुजी, आज अनुग्रह दीजिए आप. शिष्य का भाव गुरु के समझ में आ गया. गुरुजी ने कहा कोई बात नहीं, आज तुझे अनुग्रह चाहिए तो ले लो, क्या करना है यहां से उखाड़ो और वही लगा दो. बस हो गया अनुग्रह. शिष्य ने कहा बहुत बहुत धन्यवाद गुरुजी. आप सुन रहे हैं ना सब जन, आपकी बुद्धि बहुत बड़ी है. शिष्य ने कहा बहुत बड़ा हो गया, बड़ी बढ़िया बात है गुरुजी, आपने आज अनुग्रह दिया. बोला कौन सा अनुग्रह है? यहाँ से उखाड़ो वही लगा दो, यहाँ से उखाड़ो. इतना ही बोला ना, यहाँ से उखाड़ो वही लगा दो. क्योंकि गुरुजी उसी समय क्या कर रहे थे, कोई तुलसी के पौधे उखाड़ करके दूसरी जगह लगा रहे थे. आपल्या भाषा समको मराठीमध्ये धडधडीत कांद्याचं स्वरूप लावतो ना आपण, कांदे स्वरूपाला असणारं वाफे करतो की नाही, त्या वाफेतून काढावा आणि शरीराला लावावा. म्हणजे काही मिरच्या स्वरूप वाफेतून घ्यावा आणि शरीराला लावावा, वांगे स्वरूप घेऊन आपण शरीराला लावावा. म्हणजे वाफ्यातून काढावं शरीराला लावावं, असं ते रूप असणारे घेत होते आणि शरीराला तुळशीचे रूप लावत होते. तितक्यात आला, याने सांगितलं अनुग्रह द्या. गुरुजीने सांगितलं कोई बात नाही बेटा, अनुग्रह चाहिए तो यहाँ से उखाडो वही लगा दो. ऐकताय तुम्ही? शिष्याला एवढा आनंद झाला, महाराज आपल्याला झाला की नाही मला माहित नाही, पण त्याला इतका झाला, पण त्याला काहीच कळालं नाही, काय आहे भाऊ त्याच्यात तरी. यहाँ से उखाडून वही लगा दो, काय आहे तरी काय याच्यात. पण त्याने पुढे धाडशीने विचारलं, महाराज याचा अर्थ मला कळालं नाही बरं का, याचा अर्थ मला कळाला नाही, मला जरा समजून सांगता का याचा अर्थ काय आहे. त्याने सांगितलं याचा अर्थ असा आहे बाळा, हे जे काही मी रोप उपटीत असताना तो आला मला विचारलं, ही क्रिया आहे बाहिरंगाची क्रिया, नीट ऐका लक्ष द्या.
बाहेरंगाची क्रिया चालू आहे, पण माझा अर्थ याचा असा है कि यहाँ से उखाड़ो वही लगा दो. अपना जो चित्त वृत्ति मन है इस संसार में बसा हुआ है, माया में बसा हुआ है, ये माया से उखाड़ लो मन को, चित्त को, और भगवान के भक्ति में लगा दो तो तेरा कल्याण हो जाएगा. इसलिए मैंने कहा है यहाँ से उखाड़ो वही लगा दो, बस कल्याण ही कल्याण है. मन हमारा जो है माया में बसा हुआ है, चित्त जो है संसार में बसा हुआ है, उसको यहाँ से निकालो और भगवान के भक्ति में लगा दो, तो इससे बड़ा कोई दूसरा अनुग्रह हो ही नहीं सकता. याला म्हणतात गुरु. 12 वर्ष वाट पाहावी लागले आणि किती मोठा अनुग्रह हो. आपलं जे मन आहे, चित्त आहे, रात्रंदिवस संसारातच आहे ना. रात्रंदिवस कुठे जरी गेले तर प्रपंचातच आहे ना. कधी कधी माणसं दिंडीला जातात, वारीला जातात, पंढरपूरला जातात, आळंदीला जातात, पण लक्ष घरी देतात. आणि घरचे मात्र घरीच राहतात. पण आमचे हे दिंडीला गेले असतील, जेवले की नाही, आमचे हे दिंडीला ह्या गावात मुक्कामी असतील, जेवले की नाही, हे तिथं लक्ष देतात आणि तिथं देतात. वा रे वा. म्हणजे दिंडीत गेलेलंच लक्ष घरी आणि घरच्याच लक्ष. तुम्ही बोला ना राव, खरं सांगा ना, आपली दिंडी झालीच नाही एवढ्या वर्षापासून, आपण सगळेच वारकरी आहोत की नाही. म्हणजे घरचे जे आहे ते विचार करतात, आमची दिंडी इथे असेल, इथं मुक्काम असेल, आता हे कीर्तन असेल, आता प्रवचन चालू असेल बरं का, आता भोजन चालू असेल. म्हणजे घरचे असं चिंतन करतात, पुण्य कमावतात. आणि तिथे गेलेले, मी दुसरं नाही म्हणणार, पुण्याचे आहे पण लक्ष घरी देतात, एवढंच सांगायचं, दुसरा अर्थ होऊ नका बरं का. याचा अर्थ असा आहे की तिथे गेले ना महाराज, 15 दिवसात काय व्हायचं होऊ द्या. तुळशीराम महाराजांवर ज्याची खरी श्रद्धा असेल त्याचं काहीच वाईट होणार नाही, ध्यानात ठेवा. महाराज आहे ना, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देवा, म्हणून गुरुशी शरण जावे. गुरुला का शरण जायचंय? गुरुवर विश्वास ठेवायचा आहे. माय बापांनो, आपण भक्ती करत असताना आपले गुरुजी कधीच वाईट करत नाही. संत कधीच कोणाचं वाईट करत नाही. संत जगाच्या कल्याणाकरताच अवतीर्ण झालेले असतात. असे संत थोर तुळशीराम बाबा आपल्याला गुरु मिळाले. म्हणून इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे, इतरांचा लेखा कोण करे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. माय बापांनो, कोण करणार आहे? आणि मग गुरु काय करतात? महाराज दृष्टांताने सांगत असताना कल्पना करा, एक राजे साहेब जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये शिकारीला गेले. शिकार करत असताना अभय अरण्य आहेत, दंडकारण्य आहेत. आपण दंडकारण्यात आहोत सध्या. ज्या अरण्याला आता महाराष्ट्र म्हणतो ना आपण, या अरण्याचं नाव शास्त्रामध्ये दंडकारण्य आहे. या अरण्यात आपली वस्ती येतात. आणि या सगळ्या गोष्टी होता होता या अरण्यातून प्रवास करताना दंडकारण्य, अभयारण्य असे जे अरण्य वेगळे वेगळे होते. राजे अशाच अरण्यात गेले एका. तिथे मात्र फिरता फिरता एक त्या जंगलातला गरीब व्यक्ती राजाच्या दृष्टीसमोर आला. त्याने सांगितलं, महाराज या जंगलात तुम्ही आलात ना, जलपान करण्याकरता माझी वस्ती जवळच आहे, चला तिथे आपण. चला म्हटल्यानंतर राजा गेला. तिथे जलपान करायचं आहे. आणि जलपानाच्या निमित्ताने राजेसाहेब तिथे गेले, बसले. चहा पाणी, आपल्या भाषातले चहा पाणी, पत्तेभात, तिथले रस असायचे वेगळ्या, उर्षाचे वेगळे वेगळे कंदमुळ असायचे. जंगलात काय आहे तिथे सुविधा? चहा ही आत्ता आली इंग्रज आल्यापासून, पूर्वी चहा नव्हता. चहाचं वर्णनच नाही महाराज कुठल्या शास्त्रामध्ये. म्हणजे हे चहा ते इंग्रज येऊन गेले पण चहा ठेवून गेले. ते चहा आणि नको नको ते झालं.
पूर्वीच्या काळी लोक लिंबाचे रस प्यायचे आणि जे लिंबाचे रस जुने माणसं घ्यायचे त्याला कुठलाच आजार होत नाही. थोडा कडू आहे पण लाभदायक आहे ना. असो, त्या काळामधल्या ज्या पद्धती होत्या केले. जलपान केलं, जलपान हे शास्त्र आहेत ते केलं झालं. पण त्याच ठिकाणी त्या गरीबाची एक सुंदर कन्या होती जंगलामध्ये. रोज भिक्षा मागून खाणारे, कंदमुळ खाणारे गरीब कन्या आहेत, दुर्बळ आहेत, काही परिस्थिती चांगली नाहीये. त्या कन्याला बघितल्या राजाने बघितलं आणि त्या मुलीच्या वडिलांनी राजाला बघितलं. तरुण राजा होता, युवराज होता, म्हणजे आता भविष्य त्याच्याच हातात हे सगळं तरुण आहे. आणि विनंती केली, महाराज तुम्ही इथं आलास ना, मला काहीतरी तुम्हाला भेट द्यायची आहे, स्वीकार कराल का? आपण काय इच्छा आहे सांग ना बाबा. काही नाही, माझ्याकडे रत्न आहे, ते रत्न मी तुम्हाला देतोय, त्याचा आपण स्वीकार करा. राजाने सांगितलं काही हरकत नाही, वचन द्या महाराज, मी रत्न देणार, त्याचा स्वीकार तुम्ही कराल म्हणून. राजाने विचार केला, आता काय याच्यापाशी कोणतं रत्न असणार आहे आणि रत्न जंगलात काय असणार आहे, असून दे म्हणले, काय हरकत नाही, घेऊन टाकतो. आता त्याने ती मुलगी त्याची होती, तिचा हात घेतला आणि त्याच्या हातात दिला, हे रत्न तुम्ही घेऊन जा म्हणजे. लक्षात आलं ना तुमच्या? गरीब माणूस आहे पण त्याची मुलगी एकदम सुंदर होती, सुकुमार होती, सात्विक होती, सदाचारी होते आणि सदशील स्वभावाचे होते. हे सगळे सद्गुण तिच्यामध्ये आहे. आणि मग आपली ही कन्या रत्न सांगितलं, महाराज मी तुम्हाला स्वीकार करतो, म्हणजे अर्पण करतो राजे साहेब, तुम्ही स्वीकार करा अशी विनंती आहे. आणि ती कन्या राजाला दिली. आतापर्यंत रोज भिक्षा मागून खाणारी, आतापर्यंत रोज भिक्षा मागूनच आणणारा बाप कन्याला असणारा देत होता, पोसवत होता. पण मग ती गरीबाची कन्या ते राजाला दिली. आता ती गरीब राहिली का? दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची
काशीनाथ बाबा असं म्हणजे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जरा टेका लावा ना, टेकाळे बर का. जास्त चाली म्हणलं की मग विषयांतर होतं, पण जेव्हा म्हटलं की डबल डबल म्हटलं की आनंद येते. फार मंडळी गोड आहे हो माझे, यांना यांच्याकरता जरा वाजवा ना. वा, खूप सुंदर, धन्यवाद. काय चाललं होतं आपलं कीर्तन बरं का. असं तर नाही ना ते. ऐका माय बापांनो, दुर्बळाची कन्या समर्थाने केली किंवा समर्थाशी दिली, दोन्ही अर्थ आहे, दोन्ही पाठभेट आहे एका ठिकाणी. मग ती अवदशा निमाली दरिद्राची, हे फार महत्वाचं आहे. दरिद्राची कन्या आहे पण समर्थाने केली ना, त्याला दिली ना, अवदशा संपली. आता दारिद्र्य राहील का? मग ती दुर्बळाची कन्या राजाची राणी झाली. आतापर्यंत रोज भिक्षा मागणारी, तिला काही कमी पडेल का? दुसरं चरण. जय हो. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी 1 मिनिट वर हात करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय हरि जय जय हरि जय हरि हरि जय जय हरि हरि जय 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 हरि
एक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. राजाच्या कांतेला जसं काही भीक मागावं लागत नाही, तिची कामना काळे पाटील जशी पूर्ण होती आहे, तसा समर्थ सद्गुरूचा शिष्य झाला की त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होत असतात. सुखदुःख मिश्रित हे जीवन तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून ते जीवन धन्य करायचं असेल तर गुरुची गरज आहे. आपल्याला जीवनामध्ये कसे गुरु मिळावे, ज्या ठिकाणी गुरुची कृपा होती आहे. गुरु हे आहे तरी कसे, ते कल्पवृक्षासारखे आहेत. कल्पवृक्ष असा आहे, चिंतामणी असा आहे की जिथे गेले की चिंता नष्ट होते, तो चिंतामणी प्राप्त झाला. तर कल्पवृक्ष असा आहे की ज्या झाडाखाली गेल्यानंतर जी भावना व्यक्त केली, जी अपेक्षा व्यक्त केली, ती पूर्ण होत असते. मग कल्पतरूच्या झाडाखाली जाऊन एखाद्याला कमी पडेल, उन्ह पडेल असं कधीच होणार नाही. पण हे सामान्य कल्पवृक्ष याला फार ज्ञानोबाला महत्व देत नाही, ते दृष्टांत पुरते घेतात. तर सद्गुरु रूपी कृपेच्या छायाखाली आणि सद्गुरु रूपी कृपेच्या वस्तीखाली, छायाखाली जो कोणी बसतो, वृक्षाखाली कोणी बसतो, त्याला काय ऊन पडणार आहे. तिसऱ्या चरणात उत्तर. कल्पतरू तळवाटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवाटी जो कोणी बैसला, धन्यवाद. म्हणजे वारकरी कीर्तन झालं, जागरणही करून घेतलं, आता फक्त गोंधळाची चाल बाकी राहिली. बरं झालं. कल्पतरू काय बघा ना, काय उणे त्याला सांगा जोजी, टंग 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 टंग. तुम्ही तसं वाजवून सवय झालं. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा, दत्तपानुष्ठान व्यर्थ कासाया करणे, अतीर्थ वर्ध यम यम नलय दैवात धरणे. अरे आसन मुद्रा ज्ञान गण लगे वाराणसी मरणे, अरे केशव माधव आज तुळजा होय पद घालणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो. आता दुसरं डोकं चालू नका, अर्थ बाजूला ठेवा. चाल घेतली बाबा फक्त बरं त्यांची. बस. तुम्ही मोठे पाटील एवढं गोड माणसं आणले होईल सगळे. धन्यवाद. आहे काय चाललं होतं आपलं कीर्तन. बरं झालं इथंच आहे आपण, एवढं तरी बरं आहे बरं का. गुडेश्वर साहेब कीर्तन चालू आहे, काय हरकत नाही, हरकत नाही. का बाय बापानो, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला का येऊ नये त्याला सांगा जोजी. काय कमी पडणार आहे महाराज. सद्गुरूच्या कृपेछायाखाली, सद्गुरूच्या कृपेच्या छायाखाली जो आहे, मायबापांना असे हजारो उदाहरण आहे. वेळ संपत आला माझा. बरोबर वाढलं चालेल थोडं, 5 मिनिटं 10 मिनिटं. तो वसंतराव म्हटल्यानंतर वसंतच बहार होणार इथे, नाही कशाला म्हणायचं. 10 मिनिटं चालेल ना, मग हरकत नाही. मला थोडं मोकळं करता येईल, 10 मिनिटं वर वाढवून दिले बा.
बरं झालं 10 मिनिटं वाढल्यामुळे म्हणतात मी आपल्या गावाचे आभार मानतो, मला आणखीन एखादा सिद्धांत व्यवस्थित देता येईल. बरं काय का काय बाबा माय बापांनो, तुळशीराम महाराजांची ही सेवा आहे आणि आपल्या भागातले थोर संत आहे. मी महाराष्ट्रभर जात असताना काल तुम्ही पाहिलं माझ्याकडे तर थकवा होता, तब्येत थोडी बरी नाही महाराज. 9 दिवस कार्यक्रम झाले, डोळ्याला सुजेने थोडंसं धर्मनाथ बीज धावपळ झाली, आपण पाहिलंय धावपळ. आणि रात्री फक्त 2.5-3 तासच झोप असायची डेली. पहाटे 4 पासून काकडा रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत बाहेरचे लोक माझ्याकडे डेली यायचे. म्हणजे कीर्तनात ते येत होते, जेवताना येत होते, पण रात्री लांब लांबचे अधिकारी असेल पदाधिकारी असेल म्हणजे महाराष्ट्र देशातील आणि 4-5 विदेशातील काल लोक होते काल्याला आणि परवा. तुम्ही अनुभवलाय. कॅनडा होता, लक्झमबर्ग देशातले होते, जर्मनीचे होते, अमेरिकेतले होते, अशा प्रकारचे देशातले काही भक्त, मुंबईतले काही, साऊथचे होते, आपण पाहिलं. आणि आपले सगळ्या प्रकारचे पुढारी साधू संत या 9 दिवसामध्ये येऊन गेले. सगळे राजकीय नेते, गोमनराव तुम्ही पण इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला होते, म्हणजे अनेक संत. यावेळेला रामराव महाराजची कथा झाली डोकबाबांची. आता मात्र त्यांची कथा वयानुसार ही आता शेवटची कथा होती. महाराजच म्हणाले तुम्ही महाराज दोघांनी वेळ दिला, दोघांनी 2-3 दिवस वेळ दिला, धन्यवाद महाराज. आमचे किसन बाबा कुले महाराज त्यांनी वेळ दिला. तुम्ही कधी यायची इकडे दिसलेच नाही, मला तिथं गेल्यावरच पाहायला मिळायचं. महाराजजींनी फार वेळ दिला. आपले सगळे मंडळी, अनेक साधू संत. माझा मुद्दा इथे असा आहे की धावपळीमुळे थोडा थकवा होता. मी मोठ्या पाटलांनी तारीख दिली, म्हटली 1 दिवस पुढे केला बरं होईल, पण ते आता झाले होते सगळे ऍडजस्ट. ते गावची आपली घरची सेवा आहे. हे काय लोकांचं कीर्तन नाही, लोकांचा सप्ताह नाही, हा आपला सप्ताह आहे, हा सगळ्यांचा आपला. तुळशीराम महाराजांना मी दुसरं कधीच मानत नाही. दिंडी पाहिली तुम्ही, 5-7 वर्षी दिंडी चालवली नारायणगिरी बाबांच्या आज्ञेने. तुम्ही ज्या वेळेला तिथं विचारायला जा, एवढंच माझं होतं. मोठ्या वस्तीवर मागायला आले की दिंडीला या. मी म्हटलं माझं हातात काय नाही, बाबाचं परवानगी घेऊन या. त्यावेळेला तुम्हीच होते सगळे मंडळी, बैठत गेले सगळे. नारायणगिरी बाबाने आदेश दिला की तुळशीराम महाराज चांगले संत आहे, जा अरुणगिरी तुम्ही सेवा करा. म्हणजे नारायणगिरी बाबा सारख्या थोर संतांनी मला जर इथं पाठवलं असेल तर तुळशीराम महाराज कसे असतील काय वर्णन करावं. कारण मी पाहिलेले नाही पण ऐकलेलं आहे. पण माझे गुरु जर म्हणत असेल तर आता मात्र बोलायचंच नाही. कारण नारायणगिरी महाराज हे चालते बोलते परब्रह्म सद्गुरू झाले आपल्या जगातले आजच्या काळातले. आपण अनुभवलेला आहे मायबापांना. असो म्हणून असेच कल्पतरू तळवटी जो कोणी बैसाला काय उणे त्याला सांगा जो, जी काय कमी पडणार आहे. आणि म्हणून अशी सद्गुरू मिळाल्यानंतर कमी पडत नाही, पण निष्ठा मात्र लागते, श्रद्धा लागते, तेव्हा फलप्राप्ती होते. जर निष्ठा नसेल, निष्ठा निष्ठी असेल, फल कसं मिळणार हो. फळ मिळण्याकरता निष्ठेची फार गरज आहे, श्रद्धेची फार गरज आहे. कल्पना करा, एक छोटस उदाहरण देऊन वाणीला विराम देतो. एक शिष्य गुरुकडे जायचा. गावाच्या बाजूला आश्रम आहे, गावातून एका थोडस बाजूला आश्रम आहे. तो रोज जायचा आणि आश्रमात जाऊन दिवसभर सेवा करायचा. बरं का, आमचा हा कोथंबीरवाला भाऊ आहे, दरवर्षी मला कोथंबीरची सेवा करतो आम्हाला. अनिल भाऊ ना, अनिल भाऊ दरवर्षी आम्हाला कोथंबीर देतात. म्हणजे धर्मनाथ बीजीच्या पूर्ण आमटीला वर्षभर, म्हणजे दर वर्षातली पूर्ण कोथंबीर आमच्या अनिल भाऊची अनेक वर्षापासून. माझे असे मोठे वाडगावात काय काय माणसं असतील आणि काय नाही, आणि खऱ्या अर्थाने किती वर्णन करावं. माय बापांनो, माझा मुद्दा इथे असा होता की ते सगळ्या गोष्टी होता होता सगळ्या काही चालू आहे. परिणाम असा घडला की त्या सगळ्या गोष्टी चालता चालता झाल्या असं. त्याला गुरुकडे गेला आणि तो सेवा करायचा. सेवा कुठलीही, बरं का वसंत भाऊ, कुठेही मोठे पाटील चालली सेवा चालू नंतर भागवत सर ती 6 महिने चालली की मग फलप्राप्ती होते. सरपंच साहेब 6 महिन्यांनी सेवा फलप्राप्ती होत आहे. पण नियम निधान किती दिवस चालला पाहिजे? 6 महिने तर टिकला पाहिजे. अण्णा भाऊ 6 महिने नियम टिकला की मग फलप्राप्ती आहे. हा रोज जायचा, सेवा करायचा आणि अत्यंत आनंदाने गुरुची सेवा करत असताना अनेक शिष्य होते, पण त्यातला हा प्रिय शिष्य झाला. नीट ऐका, लक्ष द्या. म्हणजे एखादा प्रिय असतो, सगळेच प्रिय असतात, पण याच्यातला अतिप्रिय असतो. जसे नवनाथामध्ये अनेक सिद्ध झाले, पण त्या सगळ्या सिद्धांमध्ये मच्छिंद्रनाथ मात्र अत्यंत मुख्य झाले. कसे झाले? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्यबाज. या सगळ्या सिद्धांमध्ये कोण मुख्य आहे? तो मच्छिंद्रनाथ आहे. तसे अनेक शिष्य आहेत, त्यातला प्रिय शिष्य कोण आहे? तो एक झाला. मग असं करता करता गुरुजीने एक दिवस मात्र तो शिष्य नेमाने काम करत असताना सांगितले, एक काम कर बाळा, तू आलाय ना, आज मात्र दुसरी सेवा करू नको, दुसरा अभ्यासही करू नकोस,
फक्त एक काम कर बाळा, तू इथे आलेला आहे, एकच कर. हा सुरा म्हटले, हा सुरा मी देतो, तो सुरा तू दगडावर पाणी टाकून घासत राहा. आतापर्यंत गायी चारा असेल, गायीची सेवा असेल, आश्रमाची झाडलोट असेल, वेदपाठ असेल, गीतापाठ असेल, म्हणजे हे काही विद्या घेत होता. पण गुरुने आज बाकी काही सांगितलं नाही. हा सुराय म्हटले पाणी टाक दगडावर, घासत राहा. घासत राहा म्हटल्यानंतर एकच घटना घडली. तो दगडावर पाणी टाकायचा किसन महाराज आणि तो सुरा घासायचा. परिणाम असा झाला, दिवसभर तेवढं काम केलं आणि आता सांगितलं गुरुजी आता निघू का, येऊ का? महाराज म्हणले आज जायचं नाही घरी, नीट लक्ष द्या, बारीक लक्ष नाही. आता तू घरी जायचं नाही म्हटले, तू सुरा घासला तो कोपऱ्यात ठेवून दे, आजचे दिवस आश्रमातच मुक्काम कर. तो गावाच्या जवळ आश्रम होता, रोज जाऊन येऊन करत होता. अशी अनेक वर्षाची परंपरा होती. पण गुरुजीने आज मात्र त्याला काही घरी जाऊ दिलं नाही आणि मग आश्रमात थांब म्हटले. पहिल्यांदाच मुक्कामी थांबला. आता जंगलात, गावाच्या बाहेर ते आश्रम, जंगलात थांबला आणि मग मात्र त्याच ठिकाणी जेवण केलं. हरिपाठ, काकडा, नित्यनेम काय आश्रमाचे व्रत वैकल्य उपासना झाली आणि आता सगळेजण झोपले आश्रमातले. हा शिष्य जवळच होता. महाराज म्हटले अरे बाकीचे तिकडे लांब जाऊ दे, तू माझ्या जवळ झोपाच. झोपला. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. मध्यरात्रीच्या प्रसंगाला गुरुजी उठले. आता बारीक लक्ष देऊ नका. गुरुजी उठले आणि गुरुजी उठल्यानंतर मध्यरात्रीच्या प्रसंगाला शिष्य जवळ झोपलेला आहे, गुरुजी उठलेले आहेत आणि तो सुरा जो घासला, दिवसभर घासण्याचं काम केलं. तो सुरा घेतला आणि सुरा घेऊन गुरुजी पुन्हा त्याच्या जवळ आले. त्याच्या जवळ आले निसती एवढ्यानी थांबला नाही. तो शिष्य जिथं झोपलेला होता, जिथं झोपलेला आहे तिथं गेले, हातात सुरा होता, त्याच्या छातीवर जाऊन बसले. धाडकन सुरा मारला त्याने. गुरुने धाडकन छातीत सुरा मारला. आता सुरा मारल्यानंतर तो खरंच झोपेल राहील का? लक्ष द्या, बारीक आहे का? सुरा छातीत मारला. छातीतून भळभळ भळभळ भळ रक्त करू लागला. बळबळ रक्त गळत असताना छातीत तो सुरा मारलेला आहे. छातीमध्ये सुरा आणला, मळबळबळ रक्त गळू लागलं. परिणाम असा, एका वाटीमध्ये ते रक्त काढलं. शिष्य आता सगळं बघतोय. बळबळ रक्त गळतंय, छातीत सुरा मारलेले आहेत, छातीतून रक्त चालू असताना शिष्याला कळतंय. परिणाम असा झाला, वाटीवर रक्त काढलं, बाजूला ठेवला. शिष्य बघत होता, काही बोलत नाही. मध्यरात्रीचा प्रसंग आहे आणि धावा जरी केला तर कोण येणार इथे वाचवायला? काही बोलत नाही. तर छाती फाडली महाराज. शिष्य पाहत असताना पुन्हा ती वाटी बाजूला ठेवली. गुरुजीने कृपा दृष्टीचा हात फिरवला. बिगर टाक्याचं ऑपरेशन सक्सेस झाला. महाराज एकदम ठणठणीत झाला. वेदना संपल्या, दुःख संपलं, छातीचा घावही संपला. शिष्याला काही कळालंच नाही, हे काय चाललंय नेमकी? माझ्या गुरुने माझी छाती फाडली, रक्त काढलं, असं का केलं? ज्या गुरुवर मी श्रद्धा ठेवली, निष्ठा ठेवली, गुरुवर प्रेम केलं, भक्ती केली, सेवा केली, ते गुरु माझी छाती फाडत होते. त्यावेळेला वेगळे वेगळे अनुभव, वेगळ्या वेगळ्या मनामध्ये असणाऱ्या गोंधळाच्या वाळोटी सुरू झाल्या होत्या की असं का केलं असावं. पण शिष्य मात्र काही बोलत नव्हता. हे सगळं घडलं आणि आता शिष्य उठून उभा राहिला. ऐकताय ना आपण? बरं का मोठे वडील, थोडंच राहिलं. हा, हे सगळं काही झालंय. परिणाम असा, हे सगळं झाल्यानंतर मायबापानं त्याच ठिकाणी तो थांबला आणि उठ म्हटल्यानंतर उठले. गुरुजी बसलेले आहे आणि सांगितलं हा लटलट कापणारा. आता मध्यरात्रीचा प्रसंग आहे, सगळं काही घडलेलं आहे. कोणाला सांगावा, कोणाला बोलावा, काही कळत नाहीये. आणि हे सगळं घडलं, पण का घडलं काही कळत नाही. अज्ञानी माणसाला काय कळणार आहे? पण शिष्य मात्र जवळ बसलेला, गुरुच्या चरणाजवळ बसलेला होता. गुरु मौन होते, काही बोलत नव्हते. शिष्य मौन होता, काही बोलत नव्हता. क्रिया मात्र सगळी घडलेली होती. आणि तितक्याच मध्ये शिष्य तिथे असताना त्याच वेळेला मध्यरात्रीच्या प्रसंगाला आश्रमाच्या गेट मध्ये एक भयंकर अजगर सर्प प्रवेश करू लागला. सर्प सुस करत 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 तो साप त्या आश्रमामध्ये आला. मध्ये गेट मध्ये आला. मध्ये येताना प्रवेश करायला लागला तर गुरुजी म्हणले खबरदार, गेट पे रुक जाना, अंदर नहीं आना, वही रुक जाओ. तो पणा काढलेला साप मध्ये येणार, वही रुक जाओ, अंदर मत आना म्हटल्या. परिणाम असा झाला महाराज, तो साप तिथेच थांबला. आता सद्गुरु काही सामान्य आहेत का? आदेश सापाला दिला आणि त्या शिष्याला सांगितलं बाळा एक काम कर, जे रक्त असणाऱ्या वाटीवर घेतलेले आहेत ना
ते रक्त त्या सापाच्या पुढे नेऊन ठेव. सापाच्या पुढे रक्त ठेव म्हटल्या शिष्याने, ती आज्ञाधारक शिष्य तो, वाटी भेटते रक्ताची, रक्त असणारे ते सापाच्या पुढे नेऊन ठेवलं. गुरुजीने सांगितलं, ए जिसका खून पीने के लिए तू आया था वो खून पी करके लौट के चले जाओ. जिसका खून पीने के लिए तू आया था ना वो खून यहाँ रखा है, खून पी करके चले जाओ. आणि ते रक्त प्राशन केलं महाराज. सद्गुरूला त्यांनी नमस्कार केला. सापाने बर का, माणसाने करेल यातनं बोलणं आहे. सापाने वंदन केलं, फणा खाली टाकला, नमस्कार करून तो साप परत निघून गेला महाराज. तरी हे काही कळतच नव्हतं. हे जे चाललंय ना हे कळत नव्हतं. काय चाललंय नेमकी? शिष्य लटलट कापत होता. आता तो सापही मागं गेला आणि सद्गुरू त्या ठिकाणी होते. आता मात्र शिष्य जवळ आला. म्हटले, महाराज आतापर्यंत जे झालं, आतापर्यंत जे चालू होतं, आतापर्यंत जे घडलं, मला ते काहीच कळालं नाही. आता महाराज हा साप कोण होता? तुम्ही माझं रक्त का या ठिकाणी प्राशन केलं? या ठिकाणी रक्त प्राशन का केलेलं आहे? सांगा ना महाराज, तुम्ही असं का केलं? असं का घडलं? याचं कारण काय सांगा ना. असं म्हटल्या गुरुजी हसले आणि हसून गुरुजींनी सांगितलं, हे बघा या ठिकाणी बाळा, अरे तो साप सामान्य नव्हता, तो सर्प सामान्य नव्हता, तो साधा सर्प म्हणून आला नव्हता बाळा, तो साक्षात काळ होता. सापाच्या रूपाने येऊन डौस करण्याकरता आला, तुझा छातीचा घोट पिण्याकरता आला होता. पण मी विचार केला, मला सगळं काही मिळेल पण तुझ्यासारखा प्रिय आज्ञाधारक शिष्य पुन्हा मिळणार नाही, म्हणून मी तुझ्या छातीतलं रक्त काढलं बाळा. आणि ते रक्त काढून ते सापाला, काळाला पाजलं आणि काळाला माग पाठवलं. आता तुला मरण नाही राहिलं, तू अमर झाला, अमर झाला. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. गुरुजी काय करत असतात, सद्गुरू काय करतात? शिष्याला सामान्य असणारं जपत नाही तर त्याला अमर पद देतात, अभय पद देतात. माय बापांनो, असे जे गुरुजी आहेत आणि अशा गुरुची कृपा झाली तर माणसं उद्धारून जातात, तरुण जातात. ज्ञानोबा म्हणतात, मला माझे सद्गुरू मिळाले, गुरुची कृपा झाली, आता माझा उद्धार झाला, मी तरुण गेलो. शेवटचे
सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो गुरु कृपे श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबा म्हणतात मी माझा उद्धार झाला, मी तरुण गेलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो डबल शब्द वापरला, पण आता उद्धरलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेमुळे मी माझा उद्धार झालेला आहे आणि माझं जीवन धन्य झालं. म्हणून आपल्या सर्वांवरती सद्गुरूची कृपा व्हावी. आज श्री संत तुळशीराम महाराज यांची 57वी ही पुण्यतिथी. एवढ्या थाटामाटामध्ये आपण समस्त गावकरी मंडळी, आयोजक, संयोजक, भजनी, टाळकरी, वारकरी, अन्नदाते, ज्ञानदाते सर्व एकत्र येऊन या ठिकाणी करतात. आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची परंपरा आमचे मुकुंदराज संस्थानाचे मठाधिपती किसन महाराज पवार आणि फतेवादचे गाव असणारे आपले सर्वांचे लाडके विजय महाराज कोहिले बाबा, हे दोघंही या ठिकाणी अनेक वर्षापासून वेळ देतात. एकदा दोघांकरता मनापासून धन्यवाद देतो. आणि सगळे गायक, वादक, भजनी मंडळी, टाळकरी मंडळी एवढे सगळे बहुसंख्येने जमले, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी मला 5 फेब्रुवारीचं निमंत्रण देण्याकरता विश्वात्मक जंगली महाराज संस्थान आणि ज्यांनी आपल्या राज्यात नाही, आपल्या जिल्ह्यात नाही, आपल्या तालुक्यात नाही, आपल्या देशात नाही तर अनेक देशामध्ये आपल्या अध्यात्माची शक्ती ध्यान साधण्याच्या माध्यमातून समाजापर्यंत नेली आणि गेली बाबाची कीर्ती, ते अशी विश्वात्मक गुरुमाऊली जंगली महाराज संस्थान कोकमठाण, पुरणगाव आणि जेवढ्या अनेक शाखा, दहेगाव असेल, शहापूर असेल, महाराष्ट्र भारतामध्ये आणि विदेशामध्ये अनेक शाखा आहेत, पण मुख्य संस्थान कोकमठाण या ठिकाणी आहे. त्याची दुसरी शाखा येवला तालुक्यात पुरणगावला आहेत. त्या ठिकाणी बाबांच्या आज्ञेने वर्षभरात या वर्षी फार कीर्तनं माझे संस्थानला झाले. त्या संस्थानाचे प्राचार्य आणि आणखीन दुसरे सर सोनवणे सर आणि तापकर सर, कापसे सर आणि सोनवणे सर मला संस्थानाचं निमंत्रण देण्याकरता 5 फेब्रुवारीला तिथे माझा कार्यक्रम आहे. मागच्याही वर्षी होता, याही वर्षी आहे आणि वर्षभरात अनेक कार्यक्रम संस्थेमध्ये झालेले आहेत. या ठिकाणी निमंत्रण द्यायला आल्याबद्दल एकदा जंगली महाराज संस्थानला मनापासून धन्यवाद, गुरुमाऊलीला धन्यवाद देतो. सर तुम्ही या ठिकाणी आले, इथे पवित्र भूमी आहे तुळशीराम महाराजांची. मला तिकडे वेळ ह्या वेळेला नसल्यामुळे इकडे बोलवलं. आमच्या या गावाच्या परिसराच्या वतीने आपलं अभिनंदन आणि या ठिकाणी आल्याबद्दल आभार. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. आम्हाला आत्ताच आपल्या सर्वांना कानावर आलंच असेल, अडवंगनाथ संस्थान हे नारायणगिरी महाराजांच्या कृपेने निर्माण झालेलं आहे. अनेकांचं योगदान, अनेकांचं सहकार्य त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्या विकास कामासाठी आम्हाला जागेची आवश्यकता जरी कमी पडायला लागली. देवस्थानला मी माझ्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून रात्रंदिवस प्रयत्न धावपळ करून देवस्थानला अनेक प्रकारचा विकास केलेला आहे. त्या ठिकाणी थोडीफार जमीनही होती, पण काही थोडी लांब होती, पण आणखीन विकास कामाकरता शेजारी जागा पाहिजे होती. या गावातील भूमिपुत्र ज्यांचं अजरामर नाव आता चंद्र सूर्य असेपर्यंत अडवंगनाथ संस्थानला झालं, ते आमचे संपतराव मोठे दादा, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला ती जागा दिली, त्यांची दुसरी जागा त्यांना आम्ही घेऊन दिली, मदत केली. त्याबद्दल दादा मी आपला सत्कार करतोय. आपण वरती या. संपतराव मोठे पाटील दादा, एकदा दादा करता जोरात टाळ्या वाजाय. त्यांनी मोठे योगदान दिल्याबद्दल आम्ही आता त्यांच्या पाठीमागे संस्थानची कृपा आणि आशीर्वाद उभे आहोत. त्यांनी मदत केल्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने आदरणीय संपत दादांचा सत्कार मी आमच्या अडवंगनाथ संस्थानच्या वतीने करतोय आणि आपल्या गावाच्या वतीने करतोय. दादाने स्वीकार करावा. त्यांनी मोठे योगदान दिल्याबद्दल एकदा संस्थानच्या वतीने धन्यवाद. धन्यवाद. बस दादा करता एकदा मनापासून धन्यवाद देतो. जयराम भाऊ या, भेळ राहिली बरं का, आमचे जयराम भाऊ मला भेळ घेऊन येत असतात, ते आले. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. वाणीला विराम देतो. पुढील सूचना आपण करावी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय माऊली